विधान परिषदेत आमदार अंबादास दानवे यांनी शिवभोजन केंद्राच्या रखडलेल्या अनुदानाचा आणि बीड जिल्ह्यातील बिघडलेल्या कायदा सुव्यवस्थेचा मुद्दा जोरदारपणे उपस्थित केला आहे। अनेक शिवभोजन केंद्रांना 7 ते 8 महिन्यांपासून अनुदान मिळत नसल्याने ती बंद पडल्याचे सांगत सरकारला जाब विचारलाय। तसेच केज तालुक्यातील टाकळी येथे झालेल्या विलास घुले यांच्या हत्येच्या पार्श्वभूमीवर बीडमधील कायदा सुव्यवस्थेवर सविस्तर चर्चा करण्याची मागणी त्यांनी सभागृहात केली आहे। अंबादासजी दानवे, आपल्याला 289 द्वारे काही मांडायचे 2 मिनिटात मांडा। सभापती महोदय, मराठवाड्यात बीड जिल्ह्यामध्ये केज तालुक्यामध्ये टाकळी परिसरामध्ये एका युवकाचा, ज्याचं नाव आहे विलास घुले, याची दिवसा ढवळ्या चाकू असा सगळ्या लोकांसमोर पोटात खुपसून हत्या करण्यात आलेली आहे। सभापती महोदय, आता जवळपास 4-5 दिवस झाले हा मुद्दा असा महत्त्वाचा आहे की बीड जिल्ह्यातली कायदा आणि सुव्यवस्था हा विषय याच्या दृष्टीनं महत्त्वाचा आहे। जर अशा पद्धतीनं एक युवक, याचा काही संबंध नाही, 2 लोक भांडत होते, ते सोडवायला गेलेला, याचा अशा पद्धतीनं पोटात चाकू खुपसून हत्या होणं, म्हणजे मागच्या काळातही आपण संतोष देशमुख हत्या अशाच पद्धतीनं याच परिसरात घडलेली आहे आणि आता हा विलास घुले याची सुद्धा हत्या याच भागात घडलेली सभापती महोदय। आणि त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा विषय या भागातला अतिशय महत्त्वाचा आहे आणि म्हणून या विषयामध्ये आंदोलनं झाली, सगळ्या गोष्टी झाल्या, परंतु कायदा आणि सुव्यवस्था या हेतूनं ठीक आहे, तिथले SP चांगले आहेत, चांगल्या पद्धतीनं काम करतात, परंतु अजूनही म्हणावं तसं कायदा आणि सुव्यवस्थेत या भागामध्ये बदल होत नाही। लोक सहज चाकू घेऊन फिरतात, लोक सहज तलवारी घेऊन फिरतात, लोक सहज खून करतात, मुर्दे पाडतात, अशा पद्धतीने या भागात घटना होते। आणि म्हणून आपल्या माध्यमातून सरकारने याविषयी, या कायदा आणि सुव्यवस्थेच्या विषयी, खरं मुख्यमंत्री गेले इथनं, त्यांच्याकडे गृह विभाग आहे, परंतु खरोखर या विभागातला कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न अतिशय गंभीर आहे। याच्याविषयी सरकारने पावलं उचलण्याची आवश्यकता आहे, याच्यावर स्वतंत्रपणे चर्चा होण्याची आवश्यकता आहे, म्हणून मी आपल्या माध्यमातून ही भूमिका मांडली। खरं तर ही योजना माननीय उद्धवजींच्या सरकारमध्ये सुरू झालेली, परंतु मागच्या 2 वर्षात कमालीचं दुर्लक्ष या योजनेकडे झालेलं आहे। माझे आपल्यामार्फत मंत्री महोदयांना प्रश्न आहे की नवीन मंजूर करायचं सोडा, पण जे जुने 7, 8, 9 महिने ज्यांना अनुदान मिळालं नव्हतं, याच्यामुळं काही केंद्र बंद पडलेली आहे माननीय मंत्री महोदय, आणि हे गोरगरीब लोकच केंद्र चालवतात, कोणी काही मोठे लोक चालवत नाही। आणि कर्ज काढून बऱ्याच जणांनी शिवभोजन केंद्र चालवली, परंतु मागच्या वर्षभर 7 ते 8 महिने तर बिलकुल 1 रुपया मिळाला नव्हता। जे बंद पडलेले शिवभोजन केंद्र आहे हे पुन्हा सुरू करण्यासाठी आपण त्या शिवभोजन केंद्रांना पुन्हा परवानगी देणार का? त्यांचं थकीत अनुदान तर दिलं असेल, परंतु मला असं वाटतं जे केंद्र बंद पडले ते पुन्हा एकदा सुरू करण्यासाठी आपण प्रायोरिटी देणार आहे का? मी नवीन सुरू करण्याची मागणी मुळीच करत नाहीये, पण जे आपण अलॉट केलेले किमान ते, आणि खऱ्या अर्थानं रुटीन दर महिन्याला आपण अनुदान देत नाही म्हणून हे बंद पडतात। हे जर रेग्युलर आपण अशा पद्धतीनं या शिवभोजन केंद्राचा निधी दिला तर मला असं वाटतं कोणतंही शिवभोजन केंद्र बंद पडणार नाही। याच्यासाठी सरकार काय पावलं उचलणार?